राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात आजपासून सुनावणी सुरू होणार आहे। विधानसभा अध्यक्षांसमोर दुपारी 4 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे। दोन्ही गटाच्या वकिलांकडून मुद्देसूद या दरम्यान मांडणी केली जाणार आहे। शरद पवार आणि अजित पवार गटाचे वकील बाजू मांडणार आहेत। सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांची फेरसाक्षही नोंदवण्यात येणार आहे। छगन भुजबळ अनिल पाटलांची फेरसाक्ष होणार आहे। 20 ते 25 जानेवारीमध्ये ही फेरसाक्ष होणार आहे। त्यामुळे या सुनावणीच्या बाबतीत नेमक्या काय घडामोडी घडतात, कोण पात्र कोण अपात्र ठरवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी सुनावणी दुपारी 4 वाजता पुन्हा सुरुवात होणार आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, विधानसभा अध्यक्षांसमोर दुपारी 4 वाजता आज राष्ट्रवादीची अत्यंत महत्त्वाची सुनावणी होणार आहे। दोन्ही गटाच्या वकिलांकडून मुद्देसूद मांडणी केली जाणार आहे। या सुनावणीबाबत सविस्तर काय माहिती आहे? निश्चितच कारण आज दुपारी 3 वाजता म्हणजे अवघ्या पुढील 5 मिनिटांमध्ये या सुनावणीला सुरुवात होईल। दोन्ही गटाचे वकील आहेत ते आपापल्या पद्धतीने या ठिकाणी युक्तिवाद करताना पाहायला मिळतील। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नेमकी सुनावणीची प्रक्रिया कुठल्या मुद्द्यांवरती केली जाईल या संदर्भातील युक्तिवाद आहे तो आज दोन्ही गटाकडून केला जाईल आणि यानंतर पुढील सुनावणी ही परवा होणार आहे। परवा एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे दोन्ही गटाकडून कोणते साक्षीदार नेमकी साक्ष देण्यासाठी तयार असतील याची माहिती विधानसभा अध्यक्षांसमोर दिली जाईल आणि याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे दोन्हीही गटांकडून कुठले पुरावे सादर केले जातील आणि त्याची उलट साक्ष कशा प्रकारे घेतली जाईल, या पुराव्यांची तपासणी कशा प्रकारे केली जाईल, ही सर्व प्रक्रिया आहे ती परवा ठरणार आहे। दरम्यान आज एकंदरीत 2 महत्त्वाच्या बाबी असतील। एक म्हणजे राष्ट्रवादीची सुनावणी असेल आणि ही सुनावणी संपल्यानंतर तात्काळ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत हे पत्रकार परिषद घेणार आहेत। आता या पत्रकार परिषदेमध्ये ते राष्ट्रवादीच्या सुनावणी संदर्भात माहिती देतात की उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देतात। याकडे सर्वांचंच लक्ष असेल। करण, नक्की चेतन, या सुनावणीच्या दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात याबाबतचे वेळोवेळी अपडेट तुझ्याकडून घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।